विमानात तब्बल 242 प्रवासी असल्याची माहिती मिळते। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत पुन्हा जोडले। शिवाजी, धक्कादायक अशी आकडेवारी आहे, तब्बल 242 प्रवासी या विमानात असल्याची माहिती मिळते। काय सविस्तर माहिती आहे? अगदी अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरामध्ये हे विमान कोसळलेलं आहे। साधारण 15 किलोमीटर अंतरावरती गेल्यानंतर टेक ऑफ घेतल्यानंतर अहमदाबाद एअरपोर्ट पासून हवेत असताना हे विमान कोसळलेलं आहे। आणि मेघानी नगर परिसर हा म्हणजे मानवी वस्तीचा आहे आणि मानवी वस्ती परिसरामध्ये हे विमान कोसळलेलं आहे। त्यामुळे काही वस्त्यांवरती जर हे विमान कोसळलेलं असेल तर तिथले देखील जीवितहानी होण्याची शक्यता आहे, वित्तहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आणि आता जी माहिती मिळते, हे विमान अहमदाबाद या ठिकाणाहून लंडनला जाणारं विमान होतं आणि विमानामध्ये साधारण 242 प्रवासी असल्याचं सांगण्यात येत आहे। आता 200 प्रवाशीची ही जी संख्या आहे ही विमानाच्या क्रूचं आहे की फक्त प्रवाशांची संख्या आहे, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। त्यामुळे साधारण 242 लोकांचा जीव जो आहे सध्या धोक्यात असल्याची माहिती मिळते असं म्हणावं लागेल। सध्याच्या घडीला या ठिकाणी मानवी वस्ती असल्यामुळं जी यंत्रणा रेस्क्यू टीम आहे ती पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी जे धुराचे लोड दिसतात त्यानुसार मोठी जीवितहानी या ठिकाणी झाली असल्याची शक्यता आहे। कारण आणि या सगळ्या याच्यामध्ये आता जे ऑपरेशन राबवणं गरजेचं आहे ते राबवले जात आहे। रेस्क्यू टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे। त्या ठिकाणी मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत ते पोहोचणं गरजेचं आहे आणि हा अपघात कशाने झाला हे नंतर तपासाचा भाग आहे। मात्र या सगळ्यामुळं भारतातील एअर इंडिया ही जी कंपनी आहे जी आता टाटाने टेक ओव्हर केलेली आहे, तर टाटाचं हे विमान होतं। पूर्वी एअर इंडिया हे भारत सरकारची कंपनी होती, ती एअर इंडिया ही कंपनी नंतर आपण टाटाला विकली आणि टाटा त्याचे सध्या संचालन करत होतं। आणि विशेष म्हणजे हे आंतरराष्ट्रीय फ्लाईट होतं। आंतरराष्ट्रीय फ्लाईटमध्ये अशा पद्धतीचा एवढा मोठा अपघात हा खरं तर मोठी चिंतेची बाब आहे आणि या सगळ्या दृष्टिकोनातून आता सरकारकडनं काय पावलं उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या रेस्क्यू हेच सगळ्यात मोठं अभियान जे आहे ते या निमित्ताने ऑपरेशन जे आहे ते सध्या सुरू असल्याचं कळत आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये आता काय नक्की माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या तरी 242 प्रवासी या विमानामध्ये होते अशी माहिती मिळते। 242 सह जर क्रू मेंबर सह जर पकडले गेले तर 250 लोक साधारणपणे या विमानामध्ये असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळं सध्या तरी 250 लोकांचा जीव जो आहे तो टांगणीला लागल्याचं समजते। यामध्ये कोणतीही जीवितहानी होऊ नये अशी आशा आपण व्यक्त करू शकतो। मात्र जे एक्सपर्ट सांगतात त्याच्यामध्ये जर अशा पद्धतीने टेक ऑफ झाल्यानंतर जर एखादा अपघात घडतो तेव्हा मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कारण अगदी शिवाजी, ज्या प्रकारची माहिती आहे की हवाई रुग्णवाहिका त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि बचाव कार्य सुद्धा सुरू अशी माहिती मिळते, त्याबाबतची काय अधिकची माहिती आहे? सध्या जी आहे ती मानवी वस्ती आहे आणि त्या ठिकाणी 7 गाड्या ज्या आहेत त्या पोहोचलेल्या आहेत। तर त्यामध्ये महत्वाची बाब ही आहे की अग्निशमन दलाने पहिलं कूलिंग प्रोसेस जी आहे ती केली जाईल। आता ज्या भागामध्ये पोहोचले त्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या पोहोचल्यात का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। कारण हा जो हवाई मार्ग असतो त्यामुळे कुठेही विमान कोसळू शकतं। त्या ठिकाणी या सगळ्या यंत्रणा पोहोचवणं त्या पद्धतीने विचार केला तर कठीण असतं। त्यानंतर जर विचार केला आपण तर त्यानंतर अँब्युलन्स, आरोग्य सेवा या देखील गोष्टी आहेत। त्यामुळे या सगळ्या दृष्टिकोनातून महत्वाचा भाग हा आहे की त्या ठिकाणी जर कोणी वाचलं असेल किंवा कोणी जखमीच्या स्वरूपात असतील किंवा काहींना वाचवण्यात यश मिळालं तर ही मोठी गोष्ट म्हणावं लागेल, दैवी चमत्कारच म्हणावं लागेल। कारण कितीतरी फुटावरती म्हणजे साधारण शेकडोपेक्षा अधिक फुटावरती हे विमान जे असतं ते असतं। त्यामुळं तिथून एवढ्या उंचीवरून हे विमान कोसळल्यानंतर लोक जे आहेत, प्रवासी जे आहेत ते वाचणं कठीण असतं। त्याच्यामधून जर कोणी वाचलं तर तो दैवी चमत्कारच म्हणावा लागेल। कारण आणि त्यांना लवकरात लवकर जे उपचार मिळणं अपेक्षित आहे ते या ठिकाणी दिले जाण्याची शक्यता आहे। सध्या या सगळ्या संदर्भामध्ये सेंट्रल जे आहे, केंद्र सरकार जे आहे ते बोलणं करत आहे। सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्र्यांशी थेट बातचीत केल्याचं समजतंय आणि या सगळ्याच्या मध्ये आता अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानामध्ये 242 जे आहेत ते लोक होते अशी माहिती मिळत आहे। त्यामुळे या प्रवाशांचा जीव चांगलेला आहे
आणि टेक ऑफ दरम्यान हा जो अपघात आहे तो झाल्याचं कळतंय. पूर्ण परिसर हा जो आहे तो धुराने माखलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये फ्युएल देखील असतं. त्या फ्युएलने जर पेट घेतला तर मोठा स्फोट जो आहे त्यामुळे मोठ्या नुकसान होईल. शिवाजी, खरं तर ज्या प्रकारचे आपल्याकडे माहिती आली आहे, ज्या प्रकारचा अंदाज लावला जातो की काहीतरी तांत्रिक बिघाडामुळे हा संपूर्ण अपघात झाला आहे, विमान टेक ऑफ करताना कोसळलं असल्याचं बोललं जातंय. ही साधारण फ्लाईट किती वाजताची होती यावरची काही अधिकची माहिती मिळाली का? याच्या संदर्भात अद्यापपर्यंत कुठलीही माहिती जी आहे ती समजलेली नाहीये. पण हा अपघात कधी झाला ते नक्की ते अद्यापपर्यंत समोर आलेलं नाहीये. आणि जी माहिती मिळते त्यानुसार आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या ठिकाणी जी मदत हवी आहे ती लवकरात लवकर पोहोचावी त्यासाठी जे आहे ते मदत सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आणि त्याच्यामध्ये जे विमान होतं ज्याचा अपघात झाला त्याची माहिती जी समोर येते ते साधारण 11 वर्षापूर्वीचं जुनं ड्रीम लाइनर विमान होतं असं सांगण्यात येत आहे. आणि त्याच्यामध्ये 242 प्रवासी या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय. फायर ब्रिगेडच्या 7 गाड्या या ठिकाणी ज्या आहेत त्या पोहोचल्याचं सांगण्यात येत आहे. अगदी नक्कीच शिवाजी, आपल्याशी असेच आपण जोडलेले राहा. गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान कोसळल्यात धक्कादायक अशी घटना घडली आहे. अहमदाबादमधील मेघाणीनगर परिसरात एअर इंडियाचं विमान कोसळलं आहे. विमानात अनेक प्रवासी असल्याची शक्यता आहे. खरं तर 242 प्रवासी असा आकडा आपल्यापर्यंत आलेला आहे. ज्या ठिकाणी विमान कोसळलंय तिथून धुराचे लोट निघत असल्याचं दिसतंय. हे दृश्य आपण पाहतोय. खरं तर या घटनेचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे, ज्यामध्ये धुराचे लोट हे आकाशात पाहायला मिळत आहेत. या धुराच्या लोटून आपण अंदाज लावू शकतो की ही दुर्घटना किती गंभीर आणि किती मोठी आहे. दुर्घटनेमध्ये किती हानी झाली याबाबत मात्र अद्याप माहिती नाही. दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय की रुग्णालयामध्ये खरं तर धावपळ सुरू आहे. विमानतळावर घडामोडी वाढल्यात. एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं आहे आणि त्यानंतर ही धक्कादायक अशी घटना झाली. याबद्दल 242 प्रवासी आहेत. ही दृश्य आपण पाहतोय. अहमदाबादमधून लंडनला जाणाऱ्या विमानाला अपघात झाला आहे. टेक ऑफ करताना विमान कोसळल्याची माहिती आहे. तब्बल 242 प्रवासी यामध्ये असल्याची माहिती मिळते. तर मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी आता हवाई रुग्णवाहिका म्हणजेच एअर ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. अहमदाबादच्या विमानतळावर सुद्धा घडामोडी वाढल्यात. या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केला जातोय. टेक ऑफच्या वेळेस या विमानाचा अपघात झाल्याचं समोर येते माहिती. हे विमान लंडनला जात होतं. अहमदाबादमधून लंडनला हे विमान जात होतं. अग्निशामक दलाच्या माध्यमातून सुद्धा आता बचाव कार्य त्या ठिकाणी सुरू आहे. घडामोडींना वेग आलाय. अमित शहा यांनी सुद्धा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला. हे दृश्य आपण पाहतोय. धुराचे लोट आकाशामध्ये पाहतायत. सध्याची सर्वात मोठी खरं तर दुर्घटना या ठिकाणी समोर आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलंय. विमान कोसळल्यानंतर काही व्हिडिओ समोर आले. व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त धुराचे लोट दिसत आहेत. धुराचे लोट पाहून हा विमानाचा किती मोठा अपघात झाला असावा याचा अंदाज लावला जातोय. मात्र अद्याप नेमकी जीवितहानी किती झाली याबाबतची माहिती मात्र मिळाली नाही. विमान टेक ऑफ करताना ही दुर्घटना झाल्याचं बोललं जातंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा सुद्धा केलं. बचाव कार्य सुरू आहेत. विमानतळावरती घडामोडी आता वाढल्या. विमान अपघाताची अमित शहा यांनी माहिती घेतलेली आहे. बचाव कार्य सध्या सुरू आहे. एक ऑपरेशन राबवलं जात आहे सध्या त्या ठिकाणी. हे विमान लंडनला जात होतं. विमान टेक ऑफ करताना कोसळलं असल्याचं बोललं जातं. विमान अपघाताची माहिती आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली आहे. मात्र विमान टेक ऑफ करत असतानाचा अपघात झालाय. त्याआधीच विमानाचा हा अपघात झालाय. अहमदाबादमधील मेघानी इथं सध्या आता हे विमान कोसळलं. विमान कोसळाचं नेमकं कारण काय हे अद्याप समोर आलं नाही. फक्त तांत्रिक बिघाड झाल्याची आता प्राथमिक माहिती जी आहे ही समोर आली आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही दुर्घटना झाली असावी असा प्राथमिक अंदाज लावला जातोय. सध्या या परिसरात फक्त धुराचे लोट दिसत आहेत. त्यामुळे हे विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली असावी असाही अंदाज लावला जातोय. तर आता रुग्णवाहिका हवाई रुग्णवाहिका म्हणजेच एअर ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आता पोहोचले. अहमदाबादच्या विमानतळावरही आता घडामोडी वाढल्यात. या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत. टेक ऑफच्या वेळेस त्या विमानाचा अपघात झाल्याचं समोर आलंय. हे विमान अहमदाबादवरून लंडनला जात होतं. धक्कादायक अशी घटना घडली आहे. त्या ठिकाणी दुसरे दृश्य आपण पाहतोय ज्यामध्ये खरं तर बचाव कार्य सुरू आहे. या अपघातामध्ये जे जखमी झालेले प्रवासी आहेत त्यांना लवकरात लवकर आता रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावरती उपचारासाठी सुद्धा आता सध्या प्रयत्न सुरू आहेत. त्या ठिकाणचे दृश्य पाहतोय.